सर्व लहानुभक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ आजी आहे आणि आपण आलेलो आहोत श्री अंबिका माता मंदिर कौंडण्यपूर येथे. आणि आजी इथेच राहतात, सेवा करत असतात मातेची. तर आजी जय गुरु, जय लहानुज बाबा. बोलो अंबिका माता की जय. तुझं आधी सर्वात आधी नाव सांग संपूर्ण. कुसुम कृष्णाजी देवतकर. मूळच्या राहणाऱ्या वाढवणा. मूळच्या राहणं वाढवणा. वाढवण्याच्या. हो. वाढवणा बेडोना. हो. असं इथे किती दिवसापासून राहता? मी आता 3 महिने झाले असणार. हो काय. तर तुम्ही लहानुजी बाबांना पाहिलेलं आहे? हो, दर्शन जिवंतपणे झालेलं आहे तुमचं. हो. तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात आलेले लहानुजी बाबांचे अनुभव सांगा. तुम्ही दर्शनाला जवळपास वयाच्या कोणत्या वर्षी गेल्या होता हे सांगा. तरी गेली असेल मी 40 वर्षाच्या वयात. बर. हा. तर तुम्हाला काय म्हणे बाबाजी, काय घडलं बा, एखादा प्रसंग सांगा. आम्ही दोघी चौघं गेलो दर्शनाला. हो. त्याच्यावर समोर होता कठीण. त्याने शिदोरी नेली तर लायनूजी बाबांना नाकारली. मग मी शिदोरी दिली. त्या म्हणे लायने, तुझं सदा सुखी सदा दुखी आहे मी, तुझं चांगलंच होणार. आणि तेव्हापासून मला बहुतेक चांगला अनुभव आला. हो काय. हो. मी एक लायनूजी बाबाजवळ 12चा दिवस घेतलेला आहे आपण जेवण्याचा अभिषेकाचा कार्यक्रम. अन्नदान. हो. असं का. जे काही त्याच्या अनुभवान होते ते हो दिले. असं म्हणून तिथं ते नाव मानलं गेलं असं. हो हो. असं का. पूर्ण त्याचा आशीर्वाद आहे मला. हो. जिवंतपणे दर्शन झालं त्याचं. तर तुमचं वय काय आहे आता? माझं वय 84. 84चं वय. हो. आणि तुम्हाला मुलं बाळ वगैरे? मुली 5 आहे. 5 मुली आहे. हो. तर इथे सेवेकरी म्हणून राहता का इथे तुम्ही? हो, आली दर्शनात आता. तर माझी कृपा. हो हो हो. घरदार वाढवण्याला आहे. घरदार वाढवण्याला. तिथे कोण राहते मग? मोठी मुलगी राहते. नातू राहते. बरं. घरी माझ्या ते लोक राहते. तर तुमचं लहानुजी बाबाचं किती वेळा दर्शन झालं असं? 40 वर्षाच्या. नाही, त्याच्यानंतर किती वेळा गेल्या तुम्ही दर्शनाला? त्याच्या वेळेस 5 वेळा गेले. 5 वेळा गेले. तर लहानुजी बाबाचे आणखी कोणाचे अनुभव असेल तर ते आठवते का तुम्हाला काही? आता बरेच लोक आले बाबा. बाबाजी कसे म्हणे बा, काय म्हणे, कसे होते, वस्त्र कोणते परिधान करत होते? हो, ते पांढरं धोतर होतं आणि संची होती जवळ तंबाखाची. बरं. तंबाखू भक्त लोकांनी देत असे. हो काय. ज्याला द्यायचं आलं म्हणा तर ताट जेवण जेवे, नाही तर मग देऊन दे लोकांना देऊन दे प्रसाद म्हणून. हा, प्रसाद म्हणून. पण तंबाखू पट्टे काढते दे काय. हो. संची त्याच्या जवळच राहे. हो. आणि गेलाय ना तंबाखू म्हणे. हो काय. असं काही तो आपल्याला सांगे नाही पोस्ट. हो. असं तसं काही नाही. तो आपल्या जीवनावरून सांगेल. हो. हो. असं का. असे अनुभव आहे तुम्हाला? हो. तर तुम्ही 3-4 वेळा दर्शनाला गेले आहे? हो, बरेच वेळा गेली. म्हणजे वाढवून टाकरखेडला जातच असतो मी. हो. टाकरखेड्याला जात असता का आता? हो, नेहमी जात. हो का. दर्शनाला जातात. तुम्हाला बाबाजीचे अजूनही अनुभव येते? हो का. बाबाजी आपल्या घरीच आहे. हो काय. फोटो आहे तुमचा इथे रूम मध्ये? हो. असं का. बाबाजीचं म्हणजे नित्य नामस्मरण करता तुम्ही? असं का. बाबाजीने काय म्हटलं तुला? लायनीचे बाबा म्हणे, जाणे लायन्या सदा दुखी सदा सुखी आहे म्हणे. असं काय. त्याचा शब्द मला कळला. हो का. कळला. म्हणजे तुला सुखही आहे ना दुःखही आहे? हो, दुःख होऊन गेलं. दुःख होऊन गेलं. हो, आता सुखच सुख. सुखच सुख आहे. म्हणजे दुःख कोणतं होऊन गेलं? आपलं काही जेवण नाही, सांग ना काही असं. म्हणजे काय दुःख झालं? मुलगा नव्हता, दुसरी पत्नी केली. आपली पोरी घेऊन लोकांचं काम करून पोरी जवळला लग्न केले, शिक्षण केलं. अच्छा. तुला मुलगा नव्हता म्हणून त्यांनी तुझ्या मालकानं दुसरी पत्नी केली काय? हो काय. दुसरी पत्नी कुठे आहे आता? ते त्यांच्या घरी आहे. ते मरण पावले. त्यांची पेन्शन भेटते. ते सर्व्हिसवर होते काय? कोणत्या? जिल्हा परिषद. शिक्षक? नाही, चपराशी म्हणून होते. ते मरण पावले. 7-8 वर्ष झाले. तर तुमच्या ज्या आता दुसऱ्या पत्नी आहे त्यांच्या, त्या कुठे राहतात? त्यांच्या घरी राहतात. कुठे? वाढवण्याला. आणि तू मग तेव्हा कोणत्या वर्षी लग्न केलं होतं त्यांनी? 14 वर्षाच्या वयात. हो काय. तर माझं वय 14चं होतं. तुमचं 14 वर्षाचं वय होतं. नाही, त्यांनी दुसरं लग्न कधी? 30 वर्षाची होती मी. दुसरं लग्न केलं तेव्हा. तर मग तुम्ही मुलीला घेऊन वेगळ्या राहत होत्या का? म्हणजे बाबाजीनं जे शब्द दिले होते का, बा सदा सुखी सदा दुखी? सदा दुखी सदा सुखी. पहिले दुःख. असा शब्द होता, सदा दुखी सदा सुखी. म्हणजे पहिले तुले दुःख भोगा लागन बा. ते शब्द खरे ठरले. मग बाबाजी प्रत्यक्ष खरे ठरले.
प्रतिसाद खरंच. आणि आता सुखीच सुखी आहे तू. आता सुखे सुखे आणि संतांच्या सेवेत आहे ना आता पाय ना. हो नित्य घडमध्ये तुझी सेवा हां परी माझ्या देवा पारण. बरोबर आहे. असं असं तर तुला अध्यात्माचा मार्ग पहिलेपासूनच होता. हो उपदेशी आहे. हो. आणि सालोर त्यांचे गुरु बाजे दत्त मार्ग आहे. दत्तमार्गी आहे. हो. असं 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 काय. हा. तर मग हे अवधूती मंदिरात वगैरे जात असेल ना तू. देव तर सगळेच पाहायला. हो 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 सगळ्यात देवाची पूजा करायला. बरोबर आहे. असं काय. असे आहे. तर आता गेल्या 3 महिन्यापासून तू इथे सेवेत आहे समजा. अंबिका मातेने तुला बोलवलं. बोला. तर बाकी मुली आणखी कोणत्या कोणत्या गावाले आहे. 2 ट्युशन आहे. असं काय. एक अमरावतीला आहे. हो एक माझ्या जवळ आहे. असं असं इथे आहे का गावला वाढून गावाला. हा. हो, घरी राहते. असं असं आणि एक दूर आहे थोडी. म्हणजे तू एक वेगळं घर घेतलं का मग तिथं विकत. नाही मला सरकारनं दिलं. सरकारनं हो, दिलं. माझं राहतं घर नाही दिलं. हां मागतलं पण नाही दिलं. हां मग सरकारने बांधून दिलं. मग नंतर नाताना आता 2 मजली बांधलं. असं काय. हो. म्हणजे नातू आहे सोबत. नातू आहे तुमच्या. नाताचा वगैरे हो, असं तुमच्या एवढा आहे. असं काय. आणि 2 मुलं आहेत त्याला. हो ते राहते. तुला चांगला आश्रय आहे समजा. बाबाजी जे म्हणे का सदा दुखी सदा सुखी. भांडे घासले सर्व काही केलं असं. असं का त्यावेळेस. हो. आणि तुझं माहेरचं गाव कोणतं होय मग. वाढव ना. वाढवणच होय काय. हो पण दिलं होतं कारंजाला. हां मग ते बदलीमुळे इकडे आले. पुन्हा वाढवण्यात आली. हो मग शेती घेतली 12 एकर. हो. मकान बांधलं. तुला मग त्याच्यातली शेती वगैरे नाही भेटली का 3 पोरे. एकर. भेटली का. हो 3 एकर भेटली. 3 एकर आईने दिली. हां ते मोठी मुलगी वाईते तिच्या नावाने केली. हां 3 एकर वाढ पोऱ्याने पैसे एका पोरीने घेऊन घेतला लाईन विकत. हो त्याने पैसे वाटून घेतले. वाटून घेतले सगळ्याला देऊन दिले. देऊन दिले. असं तर असा तुझा जीवन प्रवास आहे एकंदरीत. आणि लहानूजी बाबांना तुला जे काही शब्द दिले होते ते काळ्या दगडावरची रेगच ठरली हो. आहे की नाही. हो. आणि अतिशय आनंदी आहे तू आता. हो. तुम्ही सुखी मी सुखी. हो हो पहिली गोष्ट तुम्ही सुखी. तर आज आपण एका या आजीची मुलाखत घेतलेली आहे. हिचं बरेच दिवसापासून एका भक्तांनी आपल्याला नाव सांगितलेलं होतं की कौंडण्यपूरला ती आजी राहते आणि तिला लहानूजी महाराजांचे अनुभव आहेत. प्रत्यक्ष दर्शनार्थी आहे. तर काकूची आपण प्रत्यक्ष मुलाखत घेतली आणि तिच्या जीवनप्रवासातील आपण अनुभव जाणून घेतले. बाबाजींनी तिला जो काही शब्द दिला होता, स्वगत बोलले होते की सदा सुखी सदा दुखी जायला नाही, असा जो शब्द दिला होता तो अत्यंत खरोखर ठरला. आणि बाबाजीचे प्रत्येकच शब्द हे खरेच ठरतात. तर आजी आज तू जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुझा आभारी आहो. जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय. श्री अंबिका माता की जय.